नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो, एस-एस-सी जी-डी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। यामध्ये एकूण 39,481 पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर मित्रांनो, ही मेगा भरती आहे। मित्रांनो, या जाहिरातीमध्ये अर्जाचा कालावधी काय असणार आहे, त्याचबरोबर ही परीक्षा जी आहे ती कोणत्या माध्यमातून देता येणार आहे, एकूण जागा किती आहेत, त्याचबरोबर मित्रांनो परीक्षेचा पॅटर्न काय आहे, सिलेबस काय आहे, ती सर्व माहिती आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, एस-एस-सी जी-डी मध्ये याचा लॉंग फॉर्म आहे, तुम्ही पाहू शकता। एस-एस-सी जी-डी मध्ये कॉन्स्टेबल या पदासाठी भरती होत असते आणि जी-डी म्हणजे जनरल ड्युटी। जे काही केंद्रीय सी-ए-पी-एफ आहेत, म्हणजे सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेस आहेत, यामध्ये कॉन्स्टेबल या पदासाठी ही भरती होत असते। यामध्ये इथे फोर्सेस पाहू शकतात, एस-एस-एफ रायफलमॅन आणि आसाम रायफल, सिपाई इन एन-सी-व्ही, त्याचबरोबर सी-आर-पी-एफ असेल, बी-एस-एफ असेल, अशा विविध फोर्सेसमध्ये तुम्हाला कॉन्स्टेबल या पदावरती या भरतीद्वारे जाता येते। सी-जी-डी भरतीसाठी अर्ज करण्याचा जो कालावधी आहे तो 5 सप्टेंबर पासून ते 14 ऑक्टोबर पर्यंत 1 महिन्याचा वेळ देण्यात आला आहे। मित्रांनो, फॉर्ममध्ये झालेल्या चुकीसाठी त्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म करेक्शनसाठी काही मुदत देण्यात आली आहे। ती जी मुदत आहे ती 5 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर इथपर्यंत आहे आणि टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन जी आहे ती जानेवारी-फेब्रुवारी 2025 या 2 महिन्यांमध्ये कधीही परीक्षा होऊ शकते। एस-एस-सी जी-डी भरतीसाठी जी ॲप्लिकेशन फी आहे, फॉर्म फी आहे, ती ₹100 असणार आहे। त्यानंतर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी परीक्षा आहे ती कोणत्या माध्यमातून देता येणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ही परीक्षा जी असणार आहे ती कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असणार आहे आणि भारतातील एकूण 13 रिजनल लँग्वेजमध्ये ही परीक्षा होणार आहे। यामध्ये मराठी भाषा आहे, या मराठी भाषेतून पण तुम्ही ही परीक्षा देऊ शकता। आपल्या मातृभाषेतून तुम्ही ही परीक्षा देऊ शकता। त्याचबरोबर मित्रांनो, एकूण जी वॅकन्सीज आहे तुम्ही पाहू शकता, 39,481 वॅकन्सीज आहेत। त्याचबरोबर पुरुषांसाठी इथे मेलसाठी 35,712 वॅकन्सीज आहेत आणि फिमेलसाठी ते 3,869 वॅकन्सीज आहेत। तुम्ही ते कॅटेगरी वाईज इथे वॅकन्सी पाहू शकता। त्याचबरोबर मित्रांनो, पे स्केल जो आहे तो पे लेव्हल 1 जो आहे तो 18,000 ते 56,900 हे सिपाई इन एन-सी-व्ही या एकमेव पदासाठी असणार आहे आणि त्याचबरोबर पे लेव्हल 3 जो आहे तो तुम्हाला 21,700 ते 69,100 हा जो पे लेव्हल आहे तुम्हाला पे लेव्हल 3 तो इतर फोर्सेसमधील पदांसाठी असणार आहे, तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो, एस-एस-सी जी-डी पदभरतीसाठी वयोमर्यादा काय असणार आहे ते आपण जाणून घेऊयात। या भरतीसाठी वयोमर्यादा असणार आहे, तुम्ही पाहू शकता, एज लिमिट जे आहे ते 18 ते 23 वर्ष या दोन्ही वर्षांमध्ये आहे। त्याचबरोबर मित्रांनो, जे एज काउंट केले जाणार आहे ते 1/1/2025 या तारखेपासून तुमचं वय कॅल्क्युलेट केले जाणार आहे आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता उमेदवाराचे वय जे आहे ते 2/1/2002 पासून ते 1/1/2007 पर्यंत असणं आवश्यक आहे, ना त्याच्या आधीपासून किंवा ना त्यानंतर। म्हणजे मित्रांनो, 2/1/2002 च्या आधीचा उमेदवार नसावा आणि त्यानंतर 1/1/2007 नंतरचा उमेदवार नसावा। या दरम्यान जो वयोमर्यादेचा कालखंड आहे तुम्ही पाहू शकता, 18 ते 23 वर्ष होतो, हे एज लिमिट आहे। त्याचबरोबर कॅटेगरी वाईज तुम्ही ते एज लिमिट पाहू शकता। एस-सी-एस-टी साठी 5 इयर्सचं एज रिलॅक्सेशन आहे। त्याचबरोबर ओ-बी-सी साठी 3 इयर्सचं एज रिलॅक्सेशन आहे। माजी सैनिकांसाठी ते 3 इयर्सचं एज रिलॅक्सेशन आहे। मित्रांनो, ज्यांची एन-सी-सी सर्टिफिकेट आहे त्यांच्यासाठी काही बेनिफिट असणार आहेत, ते आपण जाणून घेऊयात। एन-सी-सी सर्टिफिकेट होल्डरसाठी तुम्ही पाहू शकता, एन-सी-सी सी सर्टिफिकेट ज्याच्याकडे आहे त्यासाठी इन्सेंटिव्ह बोनस मार्क भेटणार आहेत, तुम्ही पाहू शकता। एन-सी-सी सी सर्टिफिकेटसाठी 5% मॅक्सिमम मार्क्स भेटणार आहेत आणि एन-सी-सी बी सर्टिफिकेटसाठी 3% आणि एन-सी-सी ए सर्टिफिकेटसाठी 2% बोनस मार्क भेटणार आहेत। तर मित्रांनो, ही एन-सी-सी प्रमाणपत्र धारकाकडे ही बेनिफिट आहे। त्याचबरोबर मित्रांनो, जे एक्झाम सेंटर असणार आहे ते कुठं असणार आहे ते आपण जाणून घेऊयात। महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर असणार आहेत अमरावती, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य जे आहे ते WR म्हणजे वेस्टर्न रिजन या भागामध्ये येते। एस-एस-सी या कमिशन अंतर्गत तुम्ही पाहू शकता, स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत इथे महाराष्ट्र राज्य जे आहे ते वेस्टर्न रिजनमध्ये येते। तर तुम्हाला ॲडमिट कार्ड डाउनलोड करताना वेस्टर्न रिजनच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ॲडमिट कार्ड डाउनलोड करता येतील। त्याचबरोबर मित्रांनो, स्कीम ऑफ एक्झामिनेशन जे असणार आहे तुम्ही पाहू शकता, कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होणार आहे। यामध्ये प्रत्येक एका प्रश्नासाठी 2 मार्क असणार आहेत। एक प्रश्न 2 मार्काचा असणार आहे। यामध्ये एकूण 4 पार्ट आहेत, तुम्ही पाहू शकता, पार्ट ए, पार्ट बी, पार्ट सी, पार्ट डी। पार्ट ए मध्ये रिझनिंगचा पेपर असणार आहे, 20 प्रश्न 40 गुणांसाठी आणि यासाठी एकूण जो परीक्षेचा कालावधी असणार आहे तो 60 मिनिटाचा असणार आहे, तुम्ही पाहू शकता। तसेच पार्ट बी मध्ये जनरल नॉलेज विचारण्यात येणार आहे, 20 प्रश्न 40 गुणांसाठी आणि पार्ट सी मध्ये मॅथेमॅटिक्स आहे, 20 प्रश्न 40 गुणांसाठी आणि इंग्लिश
पार्ट डी मध्ये इंग्लिश किंवा हिंदी हे दोन्ही तुम्हाला जे सब्जेक्ट आहेत ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही निवडू शकता आणि त्यामध्ये इथे 20 प्रश्न 20 गुणांसाठी विचारण्यात येणार आहे आणि ही जी परीक्षा आहे ती मराठी भाषेत देता येणार आहे. त्याचबरोबर इथे निगेटिव्ह मार्किंग जे असणार आहे ते 0.25 मार्कांचे इथे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. तर मित्रांनो इथे सिलेबस दिला आहे तुम्ही पाहू शकता. रिझनिंगचा हा सिलेबस आहे. त्याचबरोबर जनरल नॉलेजचा हा सिलेबस आहे आणि मॅथमॅटिक्सचा हा सिलेबस आहे आणि इंग्लिश हिंदीचा ते सिलेबस दिला आहे. त्याचबरोबर मित्रांनो जे मैदानी चाचणी आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊयात. फिजिकल एफिशियन्सी टेस्ट मित्रांनो मैदानी चाचणीमध्ये जो इव्हेंट असणार आहे तो रेसचा असणार आहे. तुम्ही पाहू शकता 5 किलोमीटर 24 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचा आहे पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी तुम्ही पाहू शकता 1.6 किलोमीटर तुम्हाला कंप्लीट करायचं आहे 8.5 मिनिटांमध्ये आणि त्याचबरोबर मित्रांनो इथे हाईट पाहू शकतात. फिजिकल स्टँडर्ड टेस्ट PST असं म्हणतात. त्या हाईटमध्ये मेलसाठी जी हाईट असणार आहे ती 170 सेंटीमीटर असणार आहे. त्याचबरोबर फिमेलसाठी जी हाईट असणार आहे ती 157 सेंटीमीटर असणार आहे. चेस्ट जी असणार आहे ती पुरुष उमेदवारांसाठी अनएक्सपांडेड 80 सेंटीमीटर आणि मिनिमम एक्सपान्शन 5 सेंटीमीटर असणार आहे. CCGDच्या परीक्षेला जाताना उमेदवारांनी कोणते डॉक्युमेंट न्यायचे आहेत ते आपण पाहूयात. ॲडमिट कार्ड आणि ॲडमिट कार्ड बरोबर 2 पासपोर्ट साईज फोटो न्यायचे आहेत, कलर फोटोग्राफ न्यायचे आहेत. त्याचबरोबर ओरिजिनल व्हॅलिड फोटो ID प्रूफ जसे की डेट ऑफ बर्थ किंवा आधार कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट. CCGD या भरतीचा अर्ज करताना तुम्हाला पोस्ट प्रेफरन्स निवडायचे आहेत. तुम्ही पाहू शकता इथे फोर्सचा प्रेफरन्स आहे. तो प्रेफरन्स एकूण जे आहेत ते 8 आहेत. 8 फोर्स आहेत तुम्ही पाहू शकता. SSC मध्ये BSF, CISF, CRPF, SSP, ITBP, आसाम रायफल, NCB, SSF यासाठी त्यांनी इथे कोड दिला आहे. BSF साठी A हा कोड आहे. CISF साठी B हा कोड आहे. तसेच CRPF साठी C हा कोड आहे. हा कोड तिथे टाकायचा आहे. एकूण तुम्हाला 8 प्रेफरन्स द्यायचा आहे. BSF साठी तुम्ही इथे A कोड जो आहे तो द्यायचा आहे. त्यानंतरनं B कोड जो आहे तो CISF टाकायचा आहे. असं तुम्हाला एकूण 8 कोड टाकायचे आहेत. त्यानुसार तुम्हाला पोस्ट भेटणार आहे. मित्रांनो ही सविस्तर माहिती होती SSCGD भरतीबद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.